हॅलो, मी प्रिया. तर आज दिवसाची सुरुवात ना मस्तपैकी गणपती बाप्पांना हे जास्वंदीचं फूल वाहून करूयात असं म्हटलं. तर पहा ना किती त्याला पण म्हणजे असं मुंग्या वगैरे लागल्यात का कोणच ठाऊक ह्या फुलामध्ये काय आहे. चिमण्या पण येऊन खातात आणि मुंग्या पण येऊन खातात. असं तर ह्या झाडांना राहतच म्हणा कीड. आणि मला हे दिवा घासायचा होता थोडंसं, म्हणजे इतकं घाण नव्हतं झालं, परंतु घासूयात म्हटलं, तेल संपलं होतं, वात पण संपली होती. मला घासल्यानंतर बघ किती चकपाक दिसतं हे. तर मला इथं सोयाबीनची भाजी करायची होती. खूप दिवस झालं खुशीचे पप्पा म्हणजे हे मिठी लावले होते सोयाबीन कर म्हणून. तर मी शिजवून घेतलं त्याला मिठाच्या पाण्यामध्ये, 2-3 उकळ्या घ्यायचा आणि इथं फोडणी टाकले. तर हे पानं हे रेन लिली आहे बरं का झाड, म्हणजे ह्याला फुलंच येत नव्हती, फक्त पानं येत होती. मी रागारागाने सगळी ह्याची पानं तोडली ना, इतक्या कळ्या आल्यात ना, इतकी फुलं आलेत, इतकं भारी वाटत आहे ना. हे अचानक ह्याला पाणी भेटलं किंवा पावसाळ्यामध्ये हे खूप वाढतं म्हणून. आता मला ह्याची टेक्निक कळली आहे की ह्याला फक्त फुले येऊन गेली की कटिंग करायचं आणि पाणी टाकायचं. तर हे पहा, आता इथं गुलाबाची वेल आहे ही, आणि गोकर्णाची मी ह्याच्यातून काढली होती बरं का, तरी पण आलं ते गोकर्ण. म्हटलं आता येऊ द्या आता ह्याला, म्हणजे गुलाबाची एक वेगळी वेल जाईल आणि गोकर्णाची एक वेगळी वेल जाईल आता एकाच कुंडीमध्ये. आणि हे पहा ना किती असं एकदम कोवळं असं कढीपत्ता आहे. आणि आणि हा पांढरा गलांडा आहे बरं का. तर ह्याला मी असं वाळून सुकून ना असं मातीमध्ये टाकलं होतं. अगोदर झेंडूचे टाकले होते, तर पहा ना अशी मस्तपैकी कोळी कोळी आलेली होती. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. चॅनलला